विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 9वीच्या पुस्तकातील षोडशः पाठः म्हणजे 16वा पाठ पाहूया. पाठाचं नाव आहे स्वागतं तपोधनायाः. राज्याभिषेकात अनंतरम श्रीरामचंद्रचरितम यस्मिन् नाटके वर्तते तद नाट्यम उत्तररामचरितम. राज्याभिषेकात अनंतरम श्रीरामांच्या राज्याभिषेकानंतर श्रीरामचंद्रचरितम श्रीरामचंद्रांचं चरित्र यस्मिन् नाटके वर्तते ज्या नाटकामध्ये आलं आहे तद नाट्यम ते नाटक उत्तर रामचरितम उत्तर रामचरित्र या नावाने प्रसिद्ध आहे. भवभूतिः नाम महाकविः अस्य नाटकस्य रचयिता. भवभूती नावाचा महाकवी या नाटकाचा रचयिता आहे. अस्य नाटकस्य द्वितीय अंके वर्तते अयम वनदेवता आत्रेयी संवादः. या नाटकाच्या दुसऱ्या अंकात आहे हा वनदेवता आणि आत्रेयी या दोघींचा संवाद. के अध्ययन प्रत्युहा. तुम्ही अभ्यास करता, तुम्हाला अभ्यासामध्ये अडचणी येतात, विघ्न येतात, संकट येतात. कोणती आहेत ती? युष्माकम अध्ययने यदि विघ्नाः आपतन्ति तर्हि यूयम कथम तान निराकुरुथ. तुमच्या अभ्यासामध्ये जर विघ्न आली, संकट आली तर तुम्ही त्यांना कशी दूर करता? चला आपण पाठ पाहूया. नेपथ्ये म्हणजे पडद्याआड. स्वागतं तपोधनायाः. तपस्विनींचे स्वागत असो. ततप्रविशती अध्वग वेषा तापसी. त्यानंतर अध्वग म्हणजे प्रवासी वेषात तापसी प्रवेश करते. वनदेवता. ती वनदेवता विचारते, आर्ये का पुनः अत्र भवती. हे आर्ये, आपण कोण आहात? आत्रेयी म्हणते, अस्मिन् प्रदेशे बहवः अगस्त्यादयः मुनयः निवसन्ति. अस्मिन् प्रदेशे या प्रदेशामध्ये बहवः अगस्त्यादयः मुनयः अगस्ती वगैरे बरेच मुनी निवसन्ति राहतात. तेभ्यः वेदांत विद्याम अधिगंतुम अत्र आगता. तेभ्यः म्हणजे त्यांच्याकडून वेदांत विद्या शिकण्यासाठी मी येथे आले आहे. वाल्मिकी महर्षेः आश्रमात इह आगतास्मि. मी वाल्मिकी महर्षींच्या आश्रमातून येथे आले आहे. वनदेवता विचारते, अहो आश्चर्यम. अरे काय आश्चर्य. अन्य मुनयः वेदांत ज्ञानार्थम वाल्मिकीम ऋषीम उपगच्छन्ति. अन्य मुनयः इतर मुनी वेदांत ज्ञानार्थम वेदांताच्या ज्ञानासाठी वाल्मिकीम ऋषीम उपगच्छन्ति वाल्मिकी ऋषींकडे जातात. कथम अत्र भवती तस्य आश्रमात अत्र अटती. आणि आपण त्यांच्या आश्रमातून येथे कशा आल्यात? त्यावर आत्रेयी उत्तर देते, तत्र अध्ययने महान अध्ययन प्रत्युहः उत्पन्नः. तिथे अध्ययनामध्ये मोठा अडथळा निर्माण झाला. भगवती केनापि देवता विशेषेण दारकद्वयम उपनीतम. हे भगवती, कोणत्या तरी खास देवतेने 2 बालके आणून दिली आहेत. कुशलवौ इति तयोः नामनी. कुश आणि लव अशी त्यांची नावे आहेत. 11 वर्षाणी यावत भगवता वाल्मिकीना धात्री इव पोषितौ रक्षितौ च. 11 वर्षाणी यावत 11 वर्षांपर्यंत भगवता वाल्मिकीना भगवान वाल्मिकींनी धात्री इव दाईप्रमाणे पोषितौ रक्षितौ च त्यांना पोसलं आणि त्यांचं रक्षण केलं. उपनयनं कृत्वा त्रैविद्यामपि अध्यापितौ. उपनयन करून 3 वेद देखील त्यांना शिकवले. अतिप्रदीप्त प्रज्ञामेधे तयोः. त्या दोघांची ग्रहण शक्ती आणि धारणा शक्ती अतिशय देदीप्यमान आहे, अत्यंत तीव्र आहे. न अस्मादृशाः सामान्याः छात्राः ताभ्यां सह अध्येतुं शक्नुवन्ति. न अस्मादृशाः सामान्याः छात्राः. आमच्यासारखे सामान्य विद्यार्थी ताभ्यां सह त्या दोघांबरोबर अध्येतुं न शक्नुवन्ति शिकूच शकत नाहीत. यतः कारण वितरति गुरुप्राज्ञे विद्याम यथैव तथा जडे न खलु तयोर्ज्ञाने शक्तिं करोति अपहन्ति वा. भवति पुनर्भूयान भेद फलं प्रति तद्यथा प्रभवति शुचिर्बिंबग्राहे मणिर्न मृदांचयः. वितरति गुरुप्राज्ञे विद्याम यथैव तथा जडे. यथा गुरुः विद्याम प्राज्ञे वितरति. ज्याप्रमाणे गुरु आपली विद्या बुद्धिमान विद्यार्थ्याला देतो, तथा एव जडे
त्याचप्रमाणे जड म्हणजे मंदबुद्धी विद्यार्थ्याला पण देतो. न खलु तयोर्ज्ञाने शक्तिम करोती अपहंती वा. खलु खरोखर तयोहो त्या दोघांच्या ज्ञाने म्हणजे ज्ञानामध्ये ज्ञाने शक्तिम ज्ञानग्रहणातील शक्ती न करोती निर्माण करत नाही, अपहंती वा किंवा अपहरणही करत नाही, काढून घेत नाही. खरोखर त्या दोघांच्या ज्ञानग्रहणातील शक्ती गुरु निर्माण करत नाहीत किंवा ती अपहरण करत नाहीत, काढूनही घेत नाहीत. भवतीही पुनर्भूयान भेदः फलम प्रति तद्यथा. पण तरीही विद्याफलाबाबत फरक मात्र निर्माण होतो. उदाहरण दिलंय बघा. प्रभवती शुचिर्बिंबग्राहे मणिर्न मृदांचयः. बिंबग्राहे प्रतिबिंबाचं ग्रहण करण्यास शुचीही मणीही प्रभवती स्वच्छ असं रत्न हे समर्थ ठरतं. स्वच्छ रत्न असेल तर त्याच्यामध्ये प्रतिबिंब स्पष्ट दिसतं. न मृदांचयः मातीचा ढिगारा ते प्रतिबिंब ग्रहण करण्यास समर्थ नसतं. मातीच्या ढिगाऱ्यावरती आपल्याला कोणतंही प्रतिबिंब दिसू शकत नाही. वनदेवता विचारते, अयम अध्ययन प्रत्युह. हा शिकण्याचा अडथळा आहे. आत्रेयी अन्यश्च आणि आणखी एक. वनदेवता विचारते, अथ अपरहा कहा आणि दुसरा कोणता. आत्रेयी सांगते, अथ एकदा सहा महर्षी माध्यंदिन सवनाय तमसा नदी तीरम अगच्छत. अथ एकदा असेच एकदा सहा महर्षी ते महर्षी माध्यंदिन सवनाय दुपारच्या सवनासाठी, सवन म्हणजे समंत्रक यज्ञीय स्नानासाठी, तमसा नदी तीरम अगच्छत तमसा नदी तीरी गेले होते. तत्र वृक्षे एकम क्रौंच युग्मम आसीत. तिथे वृक्षावर एका झाडावर एक क्रौंच पक्ष्याची जोडी होती. सहसा व्याधेन तयोः एकहा बाणेन विद्धः. सहसा अचानक व्याधेन एका व्याधाने एका पारध्याने तयोः एकहा त्या दोघांपैकी एक बाणेन विद्धः बाणाने जखमी केला. भूमौ पतितम निश्चेष्टम सहचरं दृष्ट्वा क्रौंची व्यलपत. भूमौ पतितम जमिनीवर पडलेल्या निश्चेष्टम हालचाल न करणाऱ्या सहचरम दृष्ट्वा जोडीदाराला पाहून क्रौंची व्यलपत ती क्रौंची विलाप करू लागली. तस्याः करुणं विलापं श्रुत्वा अकस्मात महर्षेः मुखात अनुष्टुप छंदसा अश्रुतपूर्वा दैवी वाणी स्फुरिता. तस्याः करुणं विलापं श्रुत्वा तिचा करुण विलाप ऐकून अकस्मात अचानक महर्षेः मुखात महर्षींच्या मुखातून अनुष्टुप छंदसा अनुष्टुप छंदात अश्रुतपूर्वा पूर्वी न ऐकलेली दैवी वाणी स्फुरिता दैवी वाणी स्फुरली. मा निषाद प्रतिष्ठांतवम अगम शाश्वती समाहा. हे निषादा तुला शेकडो वर्षे शाश्वत प्रतिष्ठा मिळणार नाही. वनदेवता म्हणते, चित्रम अद्भुत. आमनायात अनंतरम नूतनः छंदसाम अवतारः. वेदांच्या नंतर नवीन छंदाचा अवतार. आत्रेयी म्हणते, तेनही पुनः समयेन भगवान ब्रह्मदेवः तत्र आविर्भूतः. त्यानंतर काही वेळाने भगवान ब्रह्मदेव तेथे प्रकट झाले. महर्षे प्रबुद्धः असि रचय रामचरितम. महर्षे प्रबुद्धः असि तुला ज्ञानप्राप्ती झाली आहे. रचय रामचरितम रामचरित्राची रचना कर. इति आदेशबद्धः सहा वाल्मीकिः रामायण रचनायां मग्नः अस्ति. इति आदेशबद्धः या आदेशाने बांधलेले सहा वाल्मीकिः ते वाल्मीकी ऋषी रामायण रचनायां मग्नः अस्ति रामायण रचनेमध्ये मग्न आहेत. तस्मात् ब्रवीमि म्हणूनच मी म्हणते, इदानीं तत्र अध्ययनम असंभवम. आता यावेळी तिथे शिकणं शक्य नाही. वनदेवता म्हणते, युज्यते बरोबर आहे. आत्रेयी सांगते, विश्रांतास्मी भद्रे. हे भद्रे, आता मला पुरेशी विश्रांती मिळाली आहे. संप्रती अगस्त्याश्रमस्य मार्गं कथय. आता मला अगस्त्य आश्रमाचा मार्ग सांग. तर विद्यार्थी मित्रांनो, एका नाटकातील हा प्रसंग आपण पाहिला. आता मी तुम्हाला यावर काही प्रश्न विचारतो. मला त्याची उत्तरं पूर्ण वाक्यात आणि संस्कृतमधूनच द्यायची आहेत. पहिला प्रश्न आहे माझा, दारकद्वयस्य नामनी के. त्या दोन बालकांची नावं काय होती? बरोबर,
दारकद्वयस्य नामनी कुश लवौ. त्या दोन मुलांची नावं होती कुश आणि लव. दुसरा प्रश्न माझा, वाल्मिकी माध्यंदिन सवनाय कुत्र अगच्छत. वाल्मिकी माध्यंदिन सवनासाठी कुठे गेले होते. वाल्मिकी माध्यंदिन सवनाय तमसा नदी तीरम अगच्छत. वाल्मिकी माध्यंदिन सवनासाठी तमसा नदीच्या तीरावर गेले होते. माझा तिसरा प्रश्न आहे, क्रौंच्याः विलापम श्रुत्वा महर्षेः मुखात कीदृशी वाणी प्रसृता. क्रौंचीचा विलाप ऐकून महर्षींच्या मुखातून कशा पद्धतीची, कोणत्या प्रकारची वाणी प्रसृता निघाली. बरोबर आहे, क्रौंच्याः विलापम श्रुत्वा महर्षेः मुखात अनुष्टुप छंदसा अश्रुतपूर्वा दैवी वाणी प्रसृता. पुढचा प्रश्न आहे माझा, ब्रह्मदेवः वाल्मिकीं किम आदिशत. ब्रह्मदेवांनी वाल्मिकींना कोणता आदेश दिला. महर्षे रचय रामचरितम. हे महर्षी रामचरित्राची रचना करा. इति ब्रह्मदेवः वाल्मिकीं आदिशत. चला, आता मला तुम्ही काही प्रश्न सांगायचे आहेत, कारण त्याआधी मी तुम्हाला उत्तर विचारणार आहे. ज्या शब्दाखाली अंडरलाईन केलेला असेल त्या शब्दाचा प्रश्नार्थक शब्द तुम्हाला इथे वापरायचा आहे. चला तर मग, माझं पहिलं वाक्य आहे, आत्रेयी वाल्मिकी महर्षेः आश्रमात दंडकारण्यम आगता. या शब्दामध्ये वाल्मिकी महर्षेः या शब्दाखाली अंडरलाईन आहे. याचा काय प्रश्नार्थक शब्द होईल सांगा बरं. वाल्मिकी महर्षेः इथे येईल कस्य. वाल्मिकी महर्षेः हा षष्ठीचं रूप आहे, त्यामुळे इथे कस्य असा पुल्लिंगी शब्द येईल. माझा पुढचा प्रश्न आहे, व्याधेन क्रौंचः बाणेन विद्धा. बाणेन या शब्दाखाली अंडरलाईन आहे. याचा काय प्रश्नार्थक शब्द होईल. बाणेन केन. बाणेन तृतीयेचं एकवचन आहे, त्यामुळे इथे आपण तृतीयेचं एकवचन केन असं वापरलंय. चला, मी तुम्हाला काही विशेषण आणि विशेष्य यांच्या जोड्या विचारणार आहे. या बाजूला विशेष्य लिहिली आहेत आणि पलीकडे विशेषणं लिहिली आहेत, तर त्यांच्या जोड्या लावा आणि मला सांगा. सहचरः याची जोडी कोणती असेल बरं. बरोबर, निश्चेष्टः. दुसरा शब्द आहे विलापः. विलापः कसा आहे, करुणः. तिसरा शब्द आहे कुशलवौ. याची जोडी आहे पोषितौ. आणि चौथा शब्द आहे वाणी. याची जोडी आहे अश्रुतपूर्वा. बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अभ्यासासाठी काही प्रश्न मी इथे देत आहे. व्याकरणाचा आणि पाठाचा मागोवा घेत या प्रश्नांची उत्तरं तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायची आहेत. धन्यवाद.